तर मित्रांनो, कोरोडो बेसिक टू ॲडव्हान्स या सीरीजमधला आजचा क्लास 9 आणि यामध्ये आपण पाहणार आहे फ्री हँड टूल, टू पॉइंट लाईन आणि बेझियर टूल. ते पण अगदी डिटेल आणि प्रॅक्टिकल एक्झाम्पलसह. त्या अगोदर मी प्रथमेश सावडे आणि स्वागत आहे तुमचं सावडे क्रिएटिव्ह या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. येथे मी तुम्हाला ग्राफिक डिझाईन रिलेटेड नवीन असे टूल्स आणि प्रोफेशनल टिप्स रेग्युलर शेअर करत असतो. तर तुम्हाला खरंच कोरोडो परफेक्ट शिकायचं असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग वेळ न घालवता आजच्या या टूल्सला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कोरडो ओपन केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडचा बार दिसत आहे तो आहे आपला टूल बार. आणि या टूल बार मधला जे 5th नंबरचा ऑप्शन आहे ते आहे फ्री हँड टूल. याचा जर तुम्ही फ्लायआउट ओपन केला म्हणजे कॉर्नरवरती जर क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला बाकी 2 पॉइंट लाईन आणि बेझियर टूल पण मिळून जाईल. तर पाहूया आपण फ्री हँड टूल. तर फ्री हँड टूलचा वापर हा कर्व आणि स्ट्रेट लाईन ऑब्जेक्ट ड्रॉ करण्यासाठी होतो. तर मी इथे अगोदर फ्री हँड टूल सिलेक्ट करतो आणि अशा प्रकारे आपण कर्व ड्रॉ करू शकतो. आणि त्याचबरोबर अशा प्रकारे आपण लाईन्स कोणत्याही अँगलमध्ये ड्रॉ करू शकतो. कंट्रोल झेड करून अंडो करतो आणि फ्री हँड टूल यूज करण्याची शॉर्टकट की आहे F5. F5 प्रेस करून पण तुम्ही अशा प्रकारे फ्री हँड टूलचा यूज करून कर्व ड्रॉ करू शकता किंवा अशा लाईन्स ड्रॉ करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला एक स्ट्रेट लाईन जर ड्रॉ करायची असेल तर शिफ्ट प्रेस करायचं आणि अशा प्रकारे आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करता येते. आणि त्यानंतर मी काय करतो, इथून 2 गाईडलाईन्स घेतो आणि मला काय करायचं आहे, या 2 गाईडलाईन्सच्या इन बिटवीन एक कर्व ड्रॉ करायचा आहे. ते मी इथून फ्री हँड टूल सिलेक्ट केला आणि अशा प्रकारे कर्व ड्रॉ केला. पण बाय मिस्टेकली जो माझा कर्व एरिया आहे हा या लाईनच्या बाहेर गेला. तर मला काय करायचं आहे, तर इथेच होल्ड करून ठेवायचं आहे आणि शिफ्ट प्रेस करायचं आहे. तर ही लाईन रेड कलरची होईल आणि अशाच प्रकारे आपल्याला ते बॅक यायचं आहे. तो जो आपल्याला अनवॉन्टेड पार्ट आहे तो अशा प्रकारे आपल्याला इथून इरेज कट करता येतो. आणि त्यानंतर फ्री हँड टूल रिलेटेड काही प्रॉपर्टी टूलबारमधील ऑप्शन पाहू. तर मी इथे परत फ्री हँड टूल सिलेक्ट करतो आणि एक अशा प्रकारे आपण कर्व ड्रॉ करू शकतो. अगोदर मी हे जे गाईडलाईन्स आपण घेतलेले आहे ते अशा प्रकारे डिलीटवरती क्लिक करून डिलीट करता येतात. त्यानंतर या कर्वला सिलेक्ट करतो आणि इथून फ्री हँड टूल सिलेक्ट करतो. त्यानंतर तुम्हाला इथे काही ऑप्शन दिसतील. सर्वात अगोदरचा ऑप्शन आहे आउटलाईन विथ. जी हा कर्व आहे ही एक आउटलाईन आहे, कारण हा पूर्ण एक कम्प्लीट शेप बनल्यानंतर जी हे राहणार ती एक आउटलाईनच राहणार. तर या आउटलाईनची वृद्ध जर वाढवायची असेल तर इथून आपण 2px 5px अशी आपण याची ब्रीथ वाढवू शकतो. आणि यामध्ये जर आउटलाईनमध्ये आपल्याला कलर फिल करायचा असेल तर इथे कलर पॅलेटवरती यायचं आणि आणि कलरवरती असा कर्सर घेऊन जायचं आणि माऊसला राईट क्लिक करायचं. अशा प्रकारे आपण कलर भरू शकतो. आणि जर आपल्याला समजा दुसरा कलर भरायचा आहे तर दुसऱ्या कलरवरती असा कर्सर घेऊन जायचं आणि माऊसला राईट क्लिक करायचं. तर आपण अशा प्रकारे आउटलाईनमध्ये कलर फिल करू शकतो आणि इथून याची ब्रीथ ॲडजस्ट करू शकतो. आणि त्यानंतरचा ऑप्शन आहे लाईन स्टाईल. लाईन स्टाईलचा चा वापर करून आपण ज्या कर्वला म्हणजे ज्या लाईनला आपण अशा प्रकारे स्टाईल देऊ शकतो. अशा वेगवेगळ्या स्टाईल देऊ शकतो. यामध्ये एक ऑप्शन आहे मोर. या मोरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक विंडो ओपन होईल आणि यावरती अशा प्रकारे आपण याला अशा प्रकारे ड्रॅग करून आपली जी स्टाईल आहे त्यामधली जी स्पेसिंग आहे ते आपण अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकतो. जर अशा प्रकारे इकडे जर हे केला तर याची स्पेसिंग वाढेल आणि असं केलं तर कमी होईल आणि इथून रिप्लेस करायचं. अशा प्रकारे त्यामध्ये स्पेसिंग ॲड होईल. आणि त्यानंतर याला मी कंट्रोल झेड करून अंडो करतो आणि त्यानंतर जो ऑप्शन आहे स्टार्ट ॲरोहेड आणि त्यानंतर आहे एंड ॲरोहेड. तर मी काय केलं, जो हा कर्व आहे तो इथून लेफ्ट पासून राईट कडे असा ड्रॉ केला. म्हणजे याचा स्टार्टिंग पॉईंट हा असेल आणि एंडिंग पॉईंट हा असेल. तर इकडे स्टार्ट ॲरोहेड ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुम्हाला काही असे ॲरो भेटतील आणि यामधला मी एक ॲरो सिलेक्ट केला तर स्टार्टमध्ये हा ॲरो येईल आणि यावरती केलं तर एंडमध्ये हा ॲरो येईल. पण मी जर फ्री हँड टूल सिलेक्ट केला आणि कर्व अशा प्रकारे इकडून इकडे ड्रॉ केला तर आपला जो स्टार्टिंग पॉईंट हा राहील आणि जो एंडिंग पॉईंट हा राहील. म्हणजेच जर इथून मी स्टार्ट ॲरो केला तर अशा प्रकारे येईल आणि इथे एंड ॲरो अशा प्रकारे येईल. तर याला मी कंट्रोल झेड करून अंडो करतो आणि त्यानंतर तो ऑप्शन आहे फ्री हँड स्मूथिंग.
स्प्रे अँड स्पिनिंगचा वापर हा जी कर्व आहे त्याला स्मूथ करण्यासाठी होतो. तर एक काम करतो, अगोदर मी ह्या कर्वला डिलीट मारतो आणि जी हे स्प्रे अँड स्मूथिंग आहे याला आपण 0 ठेवू. 0 केल्यानंतर फ्री हँड टूल सिलेक्ट केल्यानंतर आपण अशा प्रकारे एक कर्व ड्रॉ करू आणि त्यानंतर जी फ्री हँड स्मूथिंगची व्हॅल्यू आहे ते आपण इकडे अशा प्रकारे वाढवू आणि त्यानंतर असा एक कर्व ड्रॉ करू. तर तुम्हाला एक मेजर डिफरन्स दिसला असेल की आपण 0 या व्हॅल्यूवर फ्री हँड स्मूथिंग केली तर हे जे कर्व आहे स्मूथ प्रॉपर झाले नाहीत आणि इथे व्हॅल्यूतून हे कर्व आपल्याला एक चांगले प्रॉपर स्मूथ झालेले दिसतील. तर अशा प्रकारे आपण स्प्रे अँड स्मूथिंग या ऑप्शनचा यूज करू शकतो. त्यानंतरचा ऑप्शन आहे इथे क्लोज कर्व. क्लोज कर्वचा वापर आपल्याला जो कर्व आहे त्याला क्लोज करण्यासाठी होतो. ते मी इथे फ्री हँड टूल सिलेक्ट करतो आणि अशा प्रकारे एक कर्व ड्रॉ करतो. जो आपला हा स्टार्टिंग पॉईंट आहे, एंडिंग पॉईंट हा अटॅच झालेला नाही. म्हणजेच इथे एक शेप तयार झालेला आहे आणि यामध्ये आपण कोणताच असा कलर फिल करू शकत नाही. त्याकरिता आपल्याला यावरती ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. म्हणजेच हा एक शेप बनून जाईल आणि या प्रकारे आपण यामध्ये कोणतेही कलर असा भरू शकतो. तर असा होता फ्री हँड टूलचा यूज. यानंतर पाहणार आहे आपण टू पॉईंट लाईन टूल. तिथून मी झूम लेवल हे 2 हाईट करतो आणि त्यानंतर झू पॉईंट लाईन. 2 पॉईंट लाईनचा वापर हा स्ट्रेट लाईन ड्रॉ करण्यासाठी होतो फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट टू एंडिंग पॉईंट. ते मी इथे फ्री हँड टूल सिलेक्ट करतो आणि या फ्लाईटवरती क्लिक करून इथून 2 पॉईंट लाईन सिलेक्ट करतो आणि अशा प्रकारे आपण 2 पॉईंट लाईन ड्रॉ करू शकतो. त्याकरिता आपलं हे जे ऑप्शन आहे प्रॉपर्टी टूलमध्ये पहिलं ते सिलेक्ट असायला हवे. त्यानंतर इथे सेकंड ऑप्शन आहे परपेंडिक्युलर 2 पॉईंट लाईन. परपेंडिक्युलर 2 पॉईंट लाईनचा वापर आपल्याला एक 90 डिग्री अँगलमध्ये अशी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करण्यासाठी होतो. अशा प्रकारे आपण एक परपेंडिक्युलर 90 डिग्री अँगलमध्ये लाईन ड्रॉ करू शकतो. आणि त्यानंतरचा ऑप्शन आहे, एक मिनिट, याला मी कंट्रोल जेट करून अंडू करतो आणि त्यानंतर इथे 2 पॉईंट लाईन टूल सिलेक्ट केल्यानंतर थर्ड ऑप्शन आहे टँजेन्शियल 2 पॉईंट लाईन. टँजेन्शियल 2 पॉईंट लाईनचा वापर हा एक मी इथे इलिप्स ड्रॉ करतो कंट्रोल प्रेस करून आणि टँजेन्शियल इथे 2 पॉईंट लाईनला टूल सिलेक्ट करून इथे टँजेन्शियल 2 पॉईंट लाईन ऑप्शन सिलेक्ट करतो. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे लाईन्स ड्रॉ करता येतात आणि एक आपल्याला वेगळा शेप देता येतो. त्यानंतर परत मी इथे इलिप्स ड्रॉ करतो आणि परत तुम्हाला याचा यूज सांगतो. मी ड्रॉ केल्यानंतर याला शिफ्ट प्रेस करून अशा प्रकारे रिसाईज करतो आणि माऊसला राईट क्लिक करून याचा डुप्लिकेट करतो. त्यानंतर मी इथे 2 पॉईंट लाईन टूल सिलेक्ट करतो आणि टँजेन्शियल टूलवरती सिलेक्ट करून अशा प्रकारे आपल्याला काही शेप ड्रॉ करता येतात. आणि त्यानंतर जे बाकीचे ऑप्शन आपण पाहिलेच आहे. तर यानंतरचा टूल येतो आपला बेझियर टूल. बेझियर टूलचा वापर हा कर्व सेगमेंट ड्रॉ करण्यासाठी होतो. तर इथे अगोदर 5 नंबरच्या ऑप्शनमध्ये फ्री हँड टूल फ्लाईट ओपन करायचा आणि जे बेझियर टूल सिलेक्ट करायचा. बेझियर टूलचा वापर आपल्याला कर्व ऑब्जेक्ट ड्रॉ करण्यासाठी होतो. अशा प्रकारे ड्रॅग करायचं आणि आपल्याला असे कर्व ड्रॉ करता येतात आणि यामध्ये आपण अशा प्रकारे एक कलर फिल करू शकतो. बेझियर टूलचा उपयोग हा सर्टिफिकेट वगैरे डिझाईन करण्यासाठी होतो. इथून बेझियर टूल सिलेक्ट केला आणि चांगल्या प्रकारच्या अशा डिझाईन्स तयार करण्यासाठी होतो. अशा प्रकारे आपण बेझियर टूलचा यूज करू शकतो. आय होप हे टूल्स तुम्हाला समजले असतील आणि याविषयी काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि चांगल्या कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.